आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे आणि त्या संदर्भात ही सर्वात महत्त्वाची बातमी असून विरोधकांनी याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजनीतिक काही संशय असल्याचा दावा केला आहे. नंतर लालू प्रसाद यादव यांनी सुद्धा या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसंच राज्याच्या अरविंद सावंत यांनी सुद्धा म्हणलं आहे की या प्रकरणाची सर्व बारकाईने चौकशी केली पाहिजे. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा चौकशीची मागणी केली आहे. तर अशा प्रकारे विरोधकाकडून आता संशय घेतला जात आहेत आणि या संशयापाठीमागे काय आहेत, ही घटना कशी घडली हे संपूर्ण बघून घेऊया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, त्यावरून कळन की हा घातपात आहेत की नेमकं काय घडलं. शेवटपर्यंत बघा फक्त. तुम्ही कोणाला कळवलं या बाबतीत काय? ते आम्ही मुलाला फोन करायला सांगितला होता, पण त्यांनी कोणाला केला माहित नाही. असं पट्टीवरती लोक असतात ना, वॉचमन, त्यांना केला होता. एरोप्लेन ती वरची. आणि काय पाहिलं तुम्ही? आम्ही बाहेरच काम करत होतो, त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली, नंतर उतरायचं होतं पण ती वर असं चढलंच नाही त्या पट्टीवरती. आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती 2 बॉडी अशा साईडला पडल्या. तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती आणि एका बॉडीचा तर चेहरा दिसत नव्हता, पूर्ण असं शरीर फुगलं होतं. तुम्ही हा अपघात पाहिला का डोळ्यांनी? हा, डोळ्यांनी पाहिलं. आम्ही घराच्या पाठीमागच काम चाललं होतं आमचं. नेमकं काय घडलं त्यावेळी? त्यावेळेस विमान गावाकडूनच येत होतं, असं खूप अंतराव खाली होतं, वरती नव्हतंच. ती त्यांनी उतरायचा प्रयत्न केला पण ती दुसऱ्या फेरीला उतरायला गेल्यानंतर ती असं जागेवरच हे झालं, तिथं वरपट्टीवरती चढूच शकलं नाही. स्फोट खूप मोठा झाला का? खूप मोठा होता. आणि नंतर काय परिस्थिती झाली स्फोटानंतर? स्फोट झाल्यानंतर आम्ही इथून पळालो, पाणी घेतलं पण ती आमची सुद्धा शक्यता नव्हती ती असं हे करायची, पाणी वाटण्याची. आम्ही खूप घाबरलेलो. त्यावेळेस दोन्ही साईडला 2 बॉड्या पडल्या होत्या आणि ती पूर्ण एक बॉडी ना, चेहरा तर काही दिसत नव्हता पण पूर्ण पांढरा शपथ माणूस आणि असं पूर्ण फुगलेली बॉडी होती. 2 बॉड्या साईडला पडल्या, बाकीच्या बॉड्या पूर्ण आत होत्या आणि खूप मोठा जाळ होता तिथं. आम्ही लय घाबरलेलो. आम्ही ॲम्ब्युलन्स नाही केली कवर ते म्हणजे आधी सुरुवातीला 200 डिस्टन्सला वर होतं विमान. मग ते एवढं रनवे कॅच झाला नाही. मग तिने पहिला स्करव घेतला आणि दुसऱ्या स्करवला ती जास्त खाली आली. जास्त खाली आल्यावर तिला धावपट्टी आणि ह्याच्यात धुक्याच्या अंदाज आला नाही. तिनं काय केलं, ह्या साईडला म्हणजे बाहेरच्या साईडला असल्यामुळं ना रनवेला गेलीच नाही. त्यामुळे ती काय झालं, धावपट्टीच्या बाजूला म्हणजे ती 100% शुअर इथल्या याला आली नसणार एअरपोर्ट. त्यामुळं धावपट्टी आणि बाजूचा इतर ठिकाणी धावपट्टी आहे ना, धावपट्टीवर आलीच नव्हतं. धावपट्टी पलीकडे 50 मीटर पलीकडे राहिली. ती काय लोक आहेत ना त्याच्या पासून पलीकडे 20 मीटर अजून आहे. पायलटला अंदाज आला नाही. त्यामुळे किती जण होते काय? 6 लोक. 6. 2 वैमानिक होते का त्यातले? हे चेअर दादांची VIP चेअर. सितारा तुम्ही स्वतः हे करायला? हा, सुरुवातीला आम्ही होतो. किती वाजले? तरी आम्हाला इथं पोहोचत 3 मिनिटं. बॉडी किती वाजली होती? नाही काहीच म्हणजे डिझेल टँक ओढत होता ना, त्यामुळे काही करता आलं डिझेल टँक. शरीर किती वाजले? तसं काय डॉक्टर सांगा आपण एवढं शुअर 100 पण काही होप्स नव्हते. काही होप्स नव्हते. पण ती गरम असतं म्हणून त्यात VIP आपलं SPUG उद्यापर्यंत त्यांनी हात लावला म्हणजे बॉडीला कॅच पण करता आला. स्किन वगैरे सगळे लूज झाले. बॉड्या कुठं नेल्यात सर? हातच हे होतं ना, ब्रेसलेट आणि ते दादांचे कपडे आहेत ना त्याच्यावर सीट फिटली VIP ह्याला सेफ गार्ड असतं ना, सेफ गार्ड आहे का त्याच्यामुळे डिस्टन्स 30 ते 50 मीटरपर्यंत उडून जाते चेअर. इथे या इथे थोडं रक्त नॉर्मली झाली काय कपड्याचं जसं आहे ना तसंच. पायलटला अंदाज आला नाही. न्यू पायलट असं ना. बारामती विमानतळाच्या शेजारी असलेल्या गोजोबावी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे. यामध्ये 6 जण मृत्युमुखी पावल्याचं आपल्याला समजलेलं आहे. खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या विमानतळावर होते आणि प्रत्यक्षदर्शींनी ज्यांनी ही घटना पाहिली ते आपल्याबरोबर आहेत. काय नेमकी घटना, तुम्ही त्या ठिकाणी होता, काय झालं? आम्ही 500 फुटाच्या अंतरावर होतो आणि अचानक लँड होताना आम्हाला ते विमान पाहिलं आम्ही. पण लँड होताना ते चुकीच्या मार्गाने लँड होत होतं
आणि त्या पायलटच्या चुकीमुळं विरुद्ध साईडनं ते विमान गेलं. त्यामुळं ते फार मोठा स्फोट झाला. आम्ही 500 मीटरच्या अंतरात असल्यामुळं आम्हाला काही समजलं नाही काय घडलं हे आम्हाला माहिती नव्हतं. पण आम्ही जेव्हा इथं आलो त्या टायमिंगला सगळं विमान हे ना दुर्घटनाग्रस्त झालं होतं. खरं तर विमान ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस नेमकं म्हणजे काय नेमकं झालं होतं नेमकं? फार मोठा स्फोट झाला, मोठा प्रचंड स्फोट झाला आणि धूर भरपूर आला होता स्फोट झाल्यानंतर आणि त्यामुळे आम्ही घाबरत इथं आलो. असं झालं. काय ज्यावेळेस आला तुम्ही त्यावेळेस तुम्हाला काय प्रदर्शन काय पाहायला मिळालं? अनेक लोक तिथं जमा झाले होते. त्यामुळे आम्ही काही जास्त चर्चा केली नाही. पण अनेक लोक तिथं थांबले होते आणि मग ते बघतानाच आम्हाला कसं तरी झालं आणि नंतर म्हणले की या विमानामध्ये दादा आहेत. स्फोट झाल्यानंतर अग्निशामक वगैरे त्या ठिकाणी लगेच आलं? हा, लगेच 5 मिनिटात तिथं आलं. बरं. काय मग ते विझवण्याचा प्रयत्न? हा, भरपूर प्रयत्न झाला तिथं. भरपूर अनेक लोक तिथं जमा झाले होते. त्यामुळे ते चालू होतं सगळं. मग पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी आली. त्या खऱ्या अर्थाने बॉडी ज्यावेळेस भाजलेल्या होत्या त्यावेळेस किती बॉड्या होत्या त्यामध्ये? आम्ही जेव्हा पाहताना आम्हाला 3 बोड्यात नेताना दिसल्या. नंतर त्यांनी परत विझवताना नंतर बघ काय 2 एक बॉडी घेऊन गेले. 5 बोड्या. मग अजितदादा देखील त्या विमानात होते. त्यांचे तुम्हाला बॉडी वगैरे काही ते काही समजलं नाही. काही त्यात काय आम्हाला माहिती नव्हतं. पण फक्त याच्यामध्ये दादा आहेत एवढंच समजलं. 6 बॉड्या त्या ठिकाणी नेल्यात असं समजतंय. मग त्या बॉड्या नेत असताना तुम्हाला ते काय ओळखी वगैरे आले? नाही, असं प्रथमदर्शी वाटलं होतं. पण आता आपण ते सांगू शकत नाही. पण 4 बोड्या तर घेऊन गेले आमच्यासमोर. काय नेमक्या भावना आहेत आता ही सगळ्यात मोठी महाराष्ट्राची हानी आहे आणि त्या नेत्याशिवाय म्हणजे आम्हाला ते शब्दात बोलणं आम्हाला योग्य वाटत नाही. शब्द आमच्या पुढं नाही आहे. बोलताच येईना आम्हाला काही ह्या गोष्टी. तुम्ही काय सांगाल खरं अर्थाने अजितदादांच्या विमानाचा अपघात झालेला काय नेमकी भावना काय? आता बोलू शकत नाही शब्दाची भावना. परमेश्वरानं त्याला उदंड आयुष्य द्यावं एवढंच म्हणेन. आपण जर पाहिलं तर दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि विमानाचा अपघात जो आहे तो वैमानिकाच्या चुकीमुळे झाल्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. या विमानामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे. खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या विमानात होते आणि त्यांची बॉडी देखील आपल्याला म्हणजे ज्यावेळेस त्यांचं जखमी जखमी अवस्थेमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. अद्याप माहिती समोर आलेली असली तरी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र 6 जणांचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं अधिकृत माहिती जी आहे ते सांगण्यात आलेली आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.